विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपण डिझास्टर मॅनेजमेंट आणि त्यामधील जे सब टॉपिक आहे याविषयी आपण चर्चा करणार आहोत. हा शेवटचा पाठ आहे इयत्ता 10वी मधील. तर डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये आपण शिकणार आहोत. या अगोदर आपण काही चित्र बघूया. तुम्हाला इथे काही स्लाइड दाखवलेले आहेत. या स्लाइडवरून आपल्याला लक्षात येईल की यामध्ये तुम्हाला या पिक्चरमधून वेगवेगळे एक अर्थबोध आपल्याला घेता येईल. पर्टिक्युलरली या पहिल्या स्लाइडमध्ये जर आपण बघितले तर डिझास्टर आहेत, वेगवेगळे प्रकारचे आपत्ती आहेत, ज्यामध्ये भूकंप आहे, त्याच्यानंतर दुष्काळ आहे, फायर आहे, आग, ट्रेन ॲक्सिडेंट आहे, फ्लड आहे, टेररिस्ट एखादी धमकी असेल, किंवा दुसऱ्या पिक्चरमध्ये आपण जर बघितले तर या ठिकाणी ज्वालामुखी आहे, स्नो स्टॉर्म दिसतो आहे तुम्हाला. शिवाय या ठिकाणी सुनामीमुळे झालेलं नुकसान किंवा गॅस पॉयझनिंगचं एक्झाम्पल आपल्याला दिसतो आहे. ओव्हरऑल एकंदरीत या दोनही स्लाईडमधील चित्रावरून आपल्याला लक्षात येईल की डिझास्टर काय आहे, कशा प्रकारचे डिझास्टर असतात, याविषयीची संकल्पना आपल्याला या दोन स्लाईडमधून लक्षात येईल. तर या एकंदरीत पाठामध्ये आपण डिझास्टर, टाईप्स ऑफ डिझास्टर, इफेक्ट्स ऑफ डिझास्टर, डिझास्टर मॅनेजमेंट आणि फर्स्ट एड आणि इमर्जन्सी ॲक्शन, मॉक ड्रिल या संपूर्ण पॉईंटचा आपण एकंदरीत मुद्दे जे आपण कव्हर करणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा मुद्दा येतो की व्हॉट इज मीन बाय डिझास्टर. डिझास्टर म्हणजे काय? साधारणपणे डिझास्टरचे दोन प्रकार पडतात. साधारण एक नॅचरल डिझास्टर आणि मॅनमेड डिझास्टर. ओव्हरऑल जर आपण बघितले समटाईम आपण साधारण अवतीभोवती जेव्हा बघतो, बऱ्याचदा नैसर्गिक आपत्तीचं उदाहरण देताना आपल्याला फ्लड आहे, वेट अँड ड्राय फेमाईन आहे, सायक्लोन चक्रीवादळ आहे, अर्थक्वेक म्हणजे भूकंपासारखी काही घटना आपण बघत असतो, व्होल्कॅनोज ज्वालामुखीसारखे उदाहरण. सो ऑल दीज आर द एक्झाम्पल ऑफ नॅचरल डिझास्टर. हे नॅचरल डिझास्टर आहेत ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर, प्रचंड प्रमाणावर जीवितहानी आणि एक आर्थिक नुकसान, मोठ्या प्रमाणावर त्याचा पर्यावरणाला सुद्धा फटका बसतो. अँड सच इव्हेंट कॉजेस सडन चेंजेस इन द एन्व्हायरमेंट अँड देअर बाय कॉज द डॅमेज टू इट. पर्टिक्युलरली ऑल दीज आर द एक्झाम्पल ऑफ पर्टिक्युलरली disasters. So according to the United Nations as defined as the disaster as, युनायटेड नेशनने डिझास्टरची जी व्याख्या या ठिकाणी केलेली आहे, द सडन इव्हेंट दॅट लीड टू द ह्यूज लॉस ऑफ लाईफ अँड प्रॉस्पेरिटी. सो दिस लाईन शोज दिस ॲक्च्युली सेंटेन्स शोज दॅट, या सेंटेन्समधून आपल्याला लक्षात येते की अशी काही घटना की ज्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये जीवितहानी, आर्थिक हानी, पर्यावरणाची हानी होते आणि ज्यामुळे प्रचंड नुकसान होतो, अशा घटनेला डिझास्टर म्हटलेलं आहे. आणि खास करून डिझास्टरचे प्रामुख्याने प्रकार शिकताना टाईप्स ऑफ डिझास्टर, दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट, हा एक महत्त्वाचा भाग आहे या पाठामधील. जर आपण उदाहरण घेतले तर डिझास्टरमध्ये 3 प्रकारे आपल्याला एकंदरीत उदाहरण देता येईल. जिओफिजिकल, बायोलॉजिकल अँड मॅनमेड. पर्टिक्युलरली जिओफिजिकल अगेन क्लासिफाय इंटू 2 ग्रुप्स. जिओफिजिकल जर आपण उदाहरण घेतले तर जिओफिजिकलमध्ये साधारण जे डिझास्टरचे आपण क्लासिफिकेशन पाहिलेत तर जिओलॉजिकल आणि ॲटमॉस्फेरिक साधारणपणे ही उदाहरणे येतात, ज्यामध्ये अर्थक्वेक आहे, व्होल्कॅनो आहे, सुनामीसारख्या घटना आहेत, लँडस्लाईड एखादी दरड कोसळणे ज्याला म्हणतो आपण, लँडफॉल आहे, इरोजन दुष्काळ, अल्कनायझेशन आहे, फ्लडिंग महापूर वगैरे ज्या पद्धतीने प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान करतो. तर हे सर्व उदाहरणं जे आहेत जिओलॉजिकल उदाहरणं आपल्याला म्हणता येईल. जिओफिजिकल डिझास्टरचे एक उदाहरण आहेत. ॲटमॉस्फेरिक याच्यामध्ये आपल्याला हॉट अँड कोल्ड वेव्ज, उन्हाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये साधारणपणे प्रचंड प्रमाणामध्ये कधी उष्णता आणि कधी थंड शीतलहर सुरू असते. स्नोस्टॉर्म, स्नोफॉल आहे, सायक्लोन चक्रीवादळ आहे, हेलस्टॉर्म आहे, ड्रॉट ज्याला आपण कोरडा दुष्काळ म्हणतो, फ्लड महापूरसारखे यासारखे घटना येतात. तर हे जी उदाहरणं आहेत, हे सर्व उदाहरणं ॲटमॉस्फेरिक
जिओफिजिकल डिझास्टर या ग्रुपमध्ये मोडतात. तर खास करून एक लक्षात घ्यायचं की जिओफिजिकलमध्ये जिओलॉजिकल आणि ॲटमॉस्फेरिक हे 2 प्रकार आहेत. बायोलॉजिकलमध्ये प्लॅन्ट आणि ॲनिमल या माध्यमातून पसरणारे जे आजार आहेत त्यांना आपण बायोलॉजिकल डिझास्टर म्हणू शकतो. प्लॅन्टमध्ये जसं उदाहरणामध्ये फॉरेस्ट फायर आहे, फंगल डिसीज स्प्रेडिंग आहे. तर अशा प्रकारचे जे वनस्पतीवर येणारे जे आजार आहेत किंवा वनस्पतींची होणारी प्रचंड प्रमाणामध्ये हानी आहे ज्या माध्यमातून होते त्याला आपण बायोलॉजिकल डिझास्टर म्हणतो. ॲनिमल डिझास्टरमध्ये आपल्याला सांगता येईल की इन्फेक्शियस व्हायरस, बॅक्टेरिया, उदाहरणार्थ कॉलरा, मलेरिया, हेपेटायटिस, प्लेग, अलीकडे आपल्याला कोरोनाचं उदाहरण घेता येईल. इन्सेक्ट बाईट ऑफ पॉयझनस ॲनिमल यासारखे उदाहरण आपल्याला ॲनिमल डिझास्टरमध्ये म्हणजेच बायोलॉजिकल डिझास्टरमध्ये सांगता येतील. आणि मॅनमेड डिझास्टर पर्टिक्युलरली याचेही 2 प्रकार पडलेले आहे, अननोन आणि इंटरनॅशनल. अननोन यामध्ये पॉयझनस गॅसेस, ॲटॉमिक टेस्ट, अनप्लॅन्ड ॲक्शन, ॲक्सिडेंट याचा प्रामुख्याने उल्लेख करता येईल. आणि इंटरनॅशनल यामध्ये जे युद्ध आहेत, फायर आहे, बॉम्ब ब्लास्ट आहे किंवा टेररिस्ट ॲक्टिव्हिटीज आहेत, चाइल्ड लेबर यासारखी जी उदाहरणं आहेत हे मॅनमेड आहेत म्हणजे मानवनिर्मित. जे नैसर्गिकरित्या घडतात त्याला आपण नॅचरल डिझास्टर म्हणतो. पर्टिक्युलरली नॅचरल डिझास्टर जिओफिजिकल आणि बायोलॉजिकल हे नॅचरल डिझास्टरमध्ये मोडतात. आणि जर आपण उदाहरण घेतलं की मॅनमेड, तर मॅनमेड हे जे आहे हे मानवनिर्मित, मानवांच्या चुकांमधून झालेले जे साधारणपणे डिझास्टर आहेत यांना आपण मॅनमेड डिझास्टर म्हणतो. तर एकंदरीत टाईप्स ऑफ डिझास्टर हे महत्त्वाचं आहे, आपल्याला माहीत असणे महत्त्वाचं आहे. जिओफिजिकल, बायोलॉजिकल आणि मॅनमेड. त्यानंतर आपण जर बघितले की या डिझास्टरचे परिणाम काय होतात, एकंदरीत आपण या सर्व या गोष्टींचा अभ्यास करताना एक लक्षात येईल आपल्या, तर डिझास्टरमुळे प्रचंड प्रमाणामध्ये हानी होताना आपल्याला दिसते. साधारणपणे ज्या वेळेला आपण वेगवेगळ्या उदाहरणांचा अभ्यास करतो आपण, तर आपल्याला एक लक्षात येईल की कुठलीही घटना जी आपत्ती असते त्या आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणावर हानी होत असते. आणि यामध्ये आपल्याला उदाहरण घेता येईल की इफेक्ट्स ऑफ डिझास्टर याच्यामध्ये हे काही चित्र आपल्याला दिसत आहेत. जसं एखादी कुठलीही घटना नैसर्गिक किंवा मानवनिर्मित ज्या वेळेला आपत्ती येते त्यावेळेला प्रचंड प्रमाणामध्ये निसर्गाची, पर्यावरणाची, पर्यायाने मानवजातीची फार मोठी हानी होते. मीन्स सम पॉईंट्स आर गिवन हिअर, काही मुद्दे इथे दिलेले आहेत. भूकंपासारख्या घटनेमध्ये किंवा भूकंपासारख्या आपत्तीमध्ये मोठे मोठे ब्रिज, बिल्डिंग कोसळतात. फ्लडिंग ऑफ कोस्टल विलेज, शॉर्टेज ऑफ फूड आर सम ऑफ द प्रॉब्लेम्स ऑफ फ्लड. महापुरामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये हानी होते. आणि अशा या एकंदरीत सर्व घटनांमुळे मग महापूर असेल, भूकंप असेल, सुनामी असेल, कुठलाही मग मॅनमेड असेल किंवा नैसर्गिक आपत्ती असेल, त्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये मानवजातीची हानी होते, पर्यावरणाची हानी होते. प्रॉपर्टी जी काही नैसर्गिक साधन संपदा आहे किंवा मॅनमेड जे काही ॲक्टिव्हिटीज असतात किंवा या एकंदरीत कुठल्याही आपत्तीमध्ये मोठ्या प्रमाणावर मानव जातीसमोर प्रश्न निर्माण होतात. आणि ते रिकवर करणे किंवा एकंदरीत जी काही सोशल किंवा सामाजिक हानी जी झालेली असते ते मोठ्या प्रमाणावर एक चॅलेंजिंग सर्वांसमोर, समाजासमोर, राजकीय व्यक्तींसमोर किंवा एक प्रशासनासमोर उभे राहते की त्या परिस्थितीतून तेथील जनतेला सर्व गोष्टी ज्या काही मूलभूत सुविधा आहेत त्या कमी वेळामध्ये पुरवणे, त्यांना रेस्क्यू करणे, प्राथमिक इलाजासाठी तात्काळ पाठवणे, कमीत कमी जीवितहानी होईल या दृष्टीने त्यांना प्लॅन करून त्या पद्धतीने त्यावर मात करण्यासाठी एक मोठी चॅलेंज सरकारसमोर किंवा प्रशासनासमोर अशा परिस्थितीमध्ये असतो. अनेक उदाहरणं आपण टी व्हीवर बघतो बऱ्याचदा की ज्या वेळेला एखादी परिस्थिती हाताबाहेर जाते त्यावेळेला केंद्राकडून NDRFच्या टीमसुद्धा आपल्या त्या भागामध्ये येतात, मदतीसाठी धावून येतात. लोकांचे सहकार्य, काही NGO,
एकंदरीत एक संपूर्ण सोशल ॲक्टिव्हिटीमधून अशा या घटनांमधून बाहेर निघण्यासाठी सामूहिकरित्या प्रयत्न करावे लागतात. तर साधारण डिझास्टरचे जे आपण प्रकार जर बघितले, साधारण जे एकंदरीत फेजेस जर आपण बघितले, वेगवेगळ्या फेजेसमधनं द नेचर अँड स्कोप ऑफ द डिझास्टर ऑफ फ्लड विथ द हेल्प ऑफ 6 पॉईंट्स गिवन बिसाइड. तर साधारणपणे डिझास्टरच्या वेगवेगळ्या आपल्याला या ठिकाणी फेज दिसतात, ज्याच्यामध्ये 6 फेजेस दिसतात. प्री डिझास्टर फेज, वॉर्निंग फेज, इमर्जन्सी फेज, रिहॅबिलिटेशन फेज, रिकव्हरी फेज आणि रिकन्स्ट्रक्शन फेज. पर्टिक्युलरली खाली जे 3 महत्त्वाचे मुद्दे आपल्याला अनुभवायचे आहेत, फेज ऑफ इमर्जन्सी, ट्रान्झिशनल फेज आणि रिकन्स्ट्रक्शन फेज. तर साधारण हे जे 3 मुद्दे आहेत, हे 3 मुद्दे लक्षात घ्यायचे आपल्याला. यामध्ये आपल्याला साधारणपणे लक्षात येईल की जे फेज ऑफ इमर्जन्सी आहे, फेज ऑफ इमर्जन्सी ही अतिशय महत्त्वाची एक स्टेप असते. जेव्हा कुठलीही दुर्घटना घडते त्यावेळेला प्रशासनासमोर, सरकारसमोर किंवा सर्वसामान्य जनतेसमोर सर्वात महत्त्वाचा मुद्दा असतो की कमीत कमी जीवितहानी झाली पाहिजे, कमीत कमी कुठलीही हानी होऊ नये. आणि त्या दृष्टीने जे प्लॅन करून लोकांना सर्व मूलभूत ज्या सुविधा आहेत मिळण्याच्या दृष्टीने जे प्लॅन केल्या जाते, हे साधारण फेज ऑफ इमर्जन्सीमध्ये येतो. मीन्स मॅक्झिमम्स लाईव्स कॅन बी सेव्ह बाय द क्विक ॲक्शन ड्युरिंग दिस फेज. व्हेरियस ॲक्शन लाईक सर्च अँड रेस्क्यू ऑपरेशन आहे, त्याच्यानंतर मेडिकल ॲसिस्टन्स आहे, फर्स्ट एड आहे, रिस्टोरिंग कम्युनिकेशन सर्व्हिसेस आहे, रिमूव्हिंग द पीपल फ्रॉम अफेक्टेड एरिया आर एक्सपेक्टेड इन दिस फेज. पर्टिक्युलरली ज्या वेळेला ज्या भागामध्ये कुठलीही हानी किंवा आपत्ती येते, अशा स्थितीमध्ये नागरिकांचे जीव वाचवणे हा सर्वात महत्त्वाचा प्राधान्य असतो. जखमींना तात्काळ इलाज होणे महत्त्वाचं आहे आणि जे गंभीर आहेत त्यांना तात्काळ इलाज होण्यासाठी वैद्यकीय सुविधा निर्माण करण्याचं एक प्रमुख टार्गेट यंत्रणेसमोर असतो. आणि त्यानंतर मग ज्या काही सुविधा आहेत त्या रिकवर करण्याच्या दृष्टीने प्राधान्य देण्यात येते, जी फेज ऑफ इमर्जन्सी आपण ज्याला म्हणतो. त्याच्यानंतर आहे ट्रान्झिशनल फेज, म्हणजे ज्यामध्ये रिहॅबिलिटेशन वर्क इज स्टार्टेड इन दिस फेज पर्टिक्युलरली. दुसरी जी फेज आहे ट्रान्झिशनल फेज, म्हणजे लोकांचे साधारणपणे पहिल्या टप्प्यामध्ये लोकांना सुखरूप त्या प्रसंगातून बाहेर काढल्यानंतर त्यांचं पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने त्या भागात ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत, घरं पडलेले असतील किंवा पुरामुळे काही वाहून गेलेले असतील, मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी पावसामुळे एखादी फ्लडसारखं उदाहरण जर आपण घेतला तर दुर्गंधी गावामध्ये येऊन साचते. भूकंपासारखं उदाहरण घेतला तर घरंदारं पडतात, संपूर्ण इलेक्ट्रिसिटी, कम्युनिकेशन व्यवस्था, रस्ते हे पुरे डिस्ट्रॉय होतात. तर अशा स्थितीमध्ये ज्या मूलभूत सुविधा आहेत, पाणी आहे, आरोग्य आहे, शिक्षण आहे, रस्ते आहेत, या मूलभूत सुविधा निर्माण करण्यावर साधारणपणे या फेजमध्ये भर दिला जातो. आणि त्याच्यानंतर जे रिकन्स्ट्रक्शन फेज असते, इट इज व्हेरी हायली कॉम्प्लिकेटेड फेज साधारण समजल्या जाते. कारण जे काही पूर्वीची परिस्थिती आहे ते निर्माण करण्याच्या दृष्टीने सर्वात मोठे आव्हान एक शासनासमोर आणि प्रशासनासमोर असते. ज्या भागामध्ये जी दुर्घटना झालेली असते त्यातून त्यांना एकतर संपूर्ण सर्व गोष्टी पुरवणे आणि पूर्वीसारखी परिस्थिती निर्माण करण्याच्या दृष्टीने रिकन्स्ट्रक्शन करण्याची जबाबदारी, एक मोठी जबाबदारी प्रशासन आणि शासनासमोर असते. या साधारण 3 फेजचा जो मुद्दा आहे, 3 फेजेस जे प्रामुख्याने या ठिकाणी सर्वांसमोर जो एक महत्त्वाचा मुद्दा असतो, सामान्यपणे कुठल्याही आपत्तीमध्ये लोकांसमोर घटना झाल्यानंतर या 3 फेजेसच्या माध्यमातून शेवटी त्यांना एक पूर्वीसारखं आयुष्य सहज चांगल्या पद्धतीने जगता येईल या दृष्टीने प्रयत्न केला जातो. तर साधारणपणे आपल्याला या गोष्टी लक्षात असणे आवश्यक आहेत. त्यानंतर